आहे. आज त्यांना 61 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि आज आपला सरांच्या हस्ते तुम्ही हात लावून द्यायचा त्यांना. दिला का? ठीक आहे. हात पोचत नाही. आज सरांच्या हस्ते आणि शारदा मॅडमचे मिस्टर आज आले. प्रथम प्रकाश आलेले आहेत आपल्याला. आपण प्रकाशाचं ध्यान करतो ना, तर हे दुसरे प्रकाश सर आलेले आहेत. प्रकाश घेऊन हा सरच म्हणतो आम्ही. तर आपल्याला प्रसाद आणलेला आहे आज. तर नैवेद्य दाखवा थोडा वेळ. सर तिकडे घाला, सर तिकडे पण घाला आमच्या गुरुंना. तर आमचे तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या. एक इकडे दाखवा, दोन करा. हेमंत सर तुमच्या हस्ते इकडे. तर हे नित्यानंद महाराज आहेत, आमचे सर्वांचे गुरु आहेत. यांचे पण दीक्षा झाली. हो, हर्षीची झाली. हे नित्यानंद महाराज गणेशपुरीचे. यांचे शिष्य मुक्तानंद, जे वर्ल्ड वाईड त्यांनी कार्य केले मुक्तानंदांनी. त्यांची बरीच पुस्तकं आहेत. आणि मुक्तानंदांचे शिष्य साई काका, त्यांची दीक्षा आमच्या तिघांना झालेली आहे. हर्षलला, मला यांना. तर आमचे गुरु येथे सर्वांनी आपण नमस्कार करूया. यांना आम्ही शिव म्हणतो. शिवाचं रूप आहे. शिवसर्वोदय शास्त्रामध्ये आम्ही यांना शिव म्हणूनच बोलत होतो. आणि नंतर मी आता श्वास शिवाला पुजतो. तर पाणी दाखव, पाणी फिरवा. तुम्ही दाखवलं प्रकाश सर तिकडे? अच्छा, दाखव तिकडे दाखवलं का बघा. तर हे जे आहे हे साई बाबांच्या कृपेखाली आहे. तुम्ही मगाशी काय बोलत होता लक्षात घ्या, आता तुमच्यासाठी बोलते. हे संपूर्ण आपलं पिरॅमिड पॅराडाईज साईबाबांच्या कृपेखाली जी आता ही गाडी ऊर्जा कार्यरत आहे. आणि आपल्या भारतामध्ये यांची ऊर्जा कार्यरत आहे. ही लोक, फॉरेनची लोक हे सांगतात की तुम्ही यांना कनेक्ट व्हा. ते पण तुम्हाला सांगते, मी रेफरन्स देते, पुस्तक टाकते. तर आपल्या भारतासाठी पूर्ण यांच्या ह्याच्या खाली आध्यात्मिक हे होत आहे. तर तुम्ही बरोबर जे बोलला ना, त्याचे अर्थ मी तुम्हाला नंतर सांगते आता. तर असे हे दत्तात्रयांची पण दीक्षा झालीच आहे गुरु परंपरेची. म्हणून ते दत्तात्रय आणि मला बाबा हवे होते मध्ये, नित्यानंद महाराज. कारण गुरु जे आपले असतात त्यांना आपण पूजत नाही ना, गुरूंच्या गुरूंना असतात. कारण आमचे जे गुरु आहेत ते त्यांच्या गुरूंना, म्हणजे नित्यानंद सोर्स. नेहमी सोर्सला आपण आपला हे ठेवतो कनेक्शन. तर तो मुक्तानंद महाराजांचा सोर्स नित्यानंद महाराज आहे. आणि म्हणून ते मला हवे होते. इकडे आपण कोठे महाराज, त्यांच्यावरही श्रद्धा आहे. आणि गजानन महाराजांवर मी असा फोटो बघत होते, पण साईबाबांच्या ह्याच्यात आला बरोबर तो. तर साईबाबांचाच इथे फोटो आधीपासून होता. आपण ज्यांच्याकडे नाही घेतलं ना, तर ते इथे असा होता तो फोटो. मी म्हटलं काहीतरी कनेक्शन आहे. आणि आता आपल्याला जाणवतो, आपण क्रिया योगाला गेलो तिथे साईबाबा, काल गेलो जैन मंदिरात तिथे तर साईबाबा आहे. ही ऊर्जा सुद्धा शेवटी सगळे एकच, सगळी ऊर्जा एकच. पण आपल्याला माध्यम कोण होतंय त्या ऊर्जेला, ते महत्वाचं. तर धन्यवाद आपल्या ऊर्जेला, गायडन ऊर्जेला. तर चला आता सगळ्यांनी जेवायला घेऊन